जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा आहे। मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी ही जाहीर केली जाईल। त्यामुळे सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी ही पाहायला मिळते आणि यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटची तारीख आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याची मुदत देखील आहे। त्यामुळे अनेक पक्षांमध्ये जी आहे ती युती देखील झाली होती, अर्थात भाजप शिवसेना असलेल्या पक्षांमध्ये युती झाली होती। मात्र अनेक भागांमध्ये जर पाहिलं तर या दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिले, त्यामुळे युती कायम राहावी यासाठी काही कार्यकर्त्यांची मनधरणी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे। तर त्याचबरोबर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना देखील पक्षाकडून आता त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आला आहे। त्यांचा शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो उमेदवार म्हणजे अनेक पार्ट्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज उमेदवारी जी आहे ते माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आता किती उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर आज 3 वाजेपर्यंत हे संपूर्ण वेळ असणार आहे। 3 वाजेनंतर राज्यामध्ये किती जिल्हा परिषद उमेदवार रिंगणात आहे आणि त्यानंतर पंचायत समितीचे उमेदवार रिंगणात आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्यापासून प्रचाराची धूम देखील सुरुवात होणार आहे। प्रचाराला सर्व पक्षांना उद्या चिन्हाची वाटप होणार आहे। मात्र त्यापूर्वीच आता ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून पाहिलं गेलं तर अनेक नेते जे आहेत ते आपापल्या कार्यकर्त्यांसोबत फिडिंग लावत असल्याचे पाहायला मिळाले। आपल्या विजय, मात्र या सगळ्यानंतर आता उमेदवारी अर्ज नेमकं कोण मागे घेत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।